चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? चला विषय संपला. चंद्र, इथं चंद्र आणि इथं जग म्हणते. बघा चंद्र लिहिताना असं लिहावं वाटतं बघा, चंद्र याचा उच्चार असं वाटते चंद्र लिहावं, याचा उच्चार दिसते. जग लिहिताना सुद्धा असं लिहावं वाटतंय जग, याचा उच्चार असा. आणि मग च चंद्र म्हणजे च आणि ज लिहिताना जर तुम्हाला याचा उच्चार असा वाटला लिहाव तर त्याला तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं? तालव्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. इकडे बघा ना, मी जर तुम्हाला म्हणलं जात, म्हणलं जात, जात, जात लिहिताना असं लिहावं वाटते का आपल्याला? जात असं लिहावं वाटते का? याचा उच्चार दिसतंय का? नाही. मग याचा उच्चार नसल तर त्याला आपण म्हणजे हे दंत तालव्य. याच्यामध्ये याचा उच्चार आहे का? नाही. जात म्हणतो का आपण? नाही. जात, जात याचा उच्चार आहे का? नाही. म्हणजे दंत तालव्य. पण याच्यामध्ये चंद्र याचा उच्चार दिसतंय, लिहिताना नाही, फक्त दिसतंय. जग लिहिताना दिसतंय बघा. मग याचा उच्चार दिसला की त्याला काय म्हणायचं? तालव्य. नाही दिसला की दंत तालव्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, तालव्य. ओके.